नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट। डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना वाढवून मिळणार। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 4,500 रुपये हप्ता जमा होणार। या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। त्या अगोदर या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा झालेले नाहीत त्यांनी कमेंट करायचे आहेत। तुम्ही दिव्यांग बांधव असाल तर तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहेत। 1,500 रुपये जमा झाले असतील तरी कमेंट करा आणि 2,500 रुपये जमा झाले असतील तर तसे देखील मेन्शन करा। पहा, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यात येणार नाहीत। सरकारकडून अनुदान वाढवण्यात आलेलं आहे, परंतु लाभार्थ्यांना मात्र प्रत्यक्षात ते जमा झालेलं नाही। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। शासन निर्णयाच्या माध्यमातून इथं पाहू शकता, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासूनचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे या ठिकाणी पहा थेट त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे। आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये पहा, हा हप्ता जरा उशिरा मिळाला, जरा म्हणजे खूपच जास्त उशिरा मिळालेला आहे। डिसेंबरचा हप्ता आता डिक्लेअर होण्याची शक्यता आलेली आहे आणि आता नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे। तर लाभार्थी असंही विचारत होते की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येतील का, तर तसं होणार नाही। पहा, नोव्हेंबरचे पैसे सेपरेट आलेले आहेत, पण या महिन्यात बऱ्याच लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत, जे दिव्यांग बांधव आहेत। इतर लाभार्थ्यांचं तर सोडाच, इतर लाभार्थ्यांना नियमितप्रमाणे 1,500 आलेच असतील, 1,500च येणार होते त्यांना, कारण त्यांचं अनुदान वाढलं नाही। त्यांच्या व्यथा पुन्हा वेगळ्याच आहेत। या अगोदर जेव्हा जेव्हा योजनेचं अनुदान वाढलेलं आहे तेव्हा तेव्हा सर्वांचं अनुदान वाढलेलं आहे, मग ते श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील किंवा वृद्धपाकाळ योजनेतील लाभार्थी असतील, सरसकट अनुदान जे आहे ते वाढवण्यात आलेलं होतं। मात्र याच वर्षी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला, फक्त दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवण्यात आलं। दिव्यांगांचं अनुदान वाढवलं हीच गोष्ट चांगलीच आहे, परंतु सरसकट अनुदान वाढवायला पाहिजे होतं। तर जाऊ द्या, आता त्या गोष्टी मागे ठेवू आपण। आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता 2,500 रुपये ज्यांना जमा झाला नाही त्यांच्यासाठी। तर ज्यांना जमा झाला नाही, आता मागच्या महिन्यामध्ये देखील त्या लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 आले होते। त्यांचे मागच्या महिन्यातले सुद्धा 1,000 रुपये पेंडिंग होते, 1,000 रुपये बाकी होते। आता हे 1,000 रुपये आणि या महिन्यात सुद्धा 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तर एकूण टोटल तुमचं बाकी आहे 2,000 रुपये। 2,000 रुपये हे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबरचा चालू हप्ता 2,500 आणि हे थकीत तुमचे 2,000, अशा पद्धतीने 4,500 रुपये डिसेंबर महिन्यामध्ये येतील का, असा प्रश्न जो आहे लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे। आणि साहजिकच आहे की 2 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत, परंतु खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, मागच्या महिन्यातले जे तुमचे 1,000 रुपये आहेत ते तुम्हाला मिळणार का नाही, हा प्रश्न कायम राहिलेला आहे, कारण या 1,000 रुपयासंदर्भात कुठंच तुम्हाला शासन निर्णयामध्ये किंवा परिपत्रकाच्या द्वारे लाभार्थ्यांना सांगण्यात आलेलं नाही, सूचना देण्यात आलेल्या नाहीत। याचाच अर्थ काय असणार आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना, जे दिव्यांग लाभार्थी आहेत, जेव्हापासून तुमची DBT ॲक्टिवेट होणार, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग म्हणून नोंद होणार, इतर कॅटेगरीमध्ये अगोदर असणाऱ्या आणि दिव्यांग म्हणून नव्याने नोंद लागणाऱ्या लाभार्थ्यांना जेव्हा तुमची नोंद पोर्टलच्या वरती लागेल किंवा योजनेच्या मध्ये तुमची नोंद होईल दिव्यांग म्हणून, तेव्हाच तुम्हाला त्याच चालू महिन्यापासून हप्ता मिळतो की काय, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण 4,500 रुपये तुम्हाला डिसेंबरमध्ये येतील, हा एक
मोठा मुद्दा आहे. जर तसं होणार असतं 3,500 रुपये तुम्हाला याच महिन्यात मिळाले असते आणि ज्या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये मिळाले नाहीत त्यांना डिसेंबरमध्ये हे मिळाले असते 4,500 रुपये. परंतु मागच्या महिन्याचे ज्यांचे पेंडिंग होते म्हणजे 1,500 आलेले होते 2,500च्या ऐवजी, त्यांचे त्या मागच्या महिन्याचे ऑक्टोबरचे 1,000 रुपये आणि आता नोव्हेंबरचे 1,000 रुपये. तर ऑक्टोबरचे 1,000 रुपये आणि नोव्हेंबरचे 2,500 रुपये अशा पद्धतीने 3,500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. फक्त 2,500 जमा झालेले आहेत आणि काही दिव्यांगांना तर फक्त आणि फक्त 1,500 जमा झालेले आहेत. तर दिव्यांग बांधवांसाठी आता 2,500 रुपयासंदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे. दिव्यांग बांधवांना म्हणजे दिव्यांग जे बांधव आहेत त्यांना आशा लागलेली आहे की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आपल्याला वाढवून मिळाला पाहिजे. 4,500 रुपये आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण इतर लाभार्थ्याला मिळालेले आहेत, इतर दिव्यांगांना मिळालेले आहेत, तर आम्हाला देखील मिळाले पाहिजेत. परंतु आता या गोष्टी तुमच्या हातात आहेत. जोपर्यंत तुमची KYC पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, ताबडतोब तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. ऑनलाईन KYC करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून KYC करून घ्या. तुम्ही इतर ठिकाणी ऑनलाईन नेट कॅफेच्या माध्यमातून KYC करत असाल, मोबाईलवरनं KYC करत असाल तर त्या KYCसाठी पहा तुम्हाला वेळ लागू शकतो किंवा ती KYC पूर्ण होण्यासाठी काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. परंतु जर तुम्ही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून KYC केली, तहसील कार्यालयामध्ये जाऊन जर KYC केली तर तुमची KYC तात्काळ अप्रूव्ह होणार आहे आणि तुम्हाला चालू महिन्यापासून वाढीव अनुदान जमा केलं जाईल.